तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत बॅकचा वर्कआउट. तर पहिला सेट आहे लॅट पुल डाऊन. तर लॅट पुल डाऊन मारतो वेळेस कशा पद्धतीने मारायचं आहे ते तुम्हाला मी आज सांगत आहे. तर पहिले तर क्लोज ग्रिप घ्यायची आहे आणि हात आपला पुढं ठेवायचा आहे, जेणेकरून आपला हात हलता कामा नये. आणि स्लोली मारायचा आहे, स्लोली खाली घ्यायचं आहे. आणि यामध्ये कमीत कमी तुम्ही जेवढे जास्त सेट मारणार, रिपिटेशन मारणार, तेवढं तुमची बॅक चांगली ट्रेन होणार. स्लोली खाली घ्यायचं आहे, चेस्ट अप करून सोडताना हळू सोडायचं आहे. आणि जास्त घाई अजिबात करू नये, कारण जास्त घाई केले आपल्या एल्बोला त्रास होऊ नये यासाठी स्लोली खाली घ्यायचं आहे आणि स्लोली वरती सोडायचं आहे. मारताना याचे रिपिटेशन तुम्हाला जेवढे जास्त मारता येतील तेवढे मारा. तर आपला बेसिक वर्कआउटमधला सेकंड वर्कआउट आहे लॅट पुल डाऊन, पण हा उलटा मारायचा आहे. हा आपल्या बॅकला एक चांगली शेप देऊ शकतो, कारण याचे रिझल्ट चांगले आहे. आणि यामध्ये कमीत कमी 25 ते 30चे रिपिटेशन यायला पाहिजे. आणि मारताना थोडं स्लोली मारायचं आहे, घाई अजिबात करू नये, नाही तर आपल्या बॅकला त्रास होईल. त्यामुळं काळजी घ्यायची आहे, स्लोली अप करायचं आणि स्लोली डाऊन करायचं. आणि या आयटमचे रिझल्ट चांगले आहे. तर आपला बेसिक वर्कआउटमधला तिसरा आयटम आहे, त्याचं नाव आहे स्ट्रेट आर्म पुल डाऊन. हा मारताना चेस्ट अप ठेवायचे आहे आणि ज्यावेळेस आपण मारतो त्यावेळेस आपली बॅक रिलीज करायची. स्लोली वरती घ्यायचं, स्लोली खाली घ्यायचं आहे. याचे कमीत कमी 30 ते 35 रिपिटेशन यायला पाहिजे. या सेटमुळं आपली बॅक चांगली एक होते आणि आपण जास्त रिलीज करतो, त्याने आपल्या बॅकला एक चांगला रिझल्ट मिळतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा बेसिक वर्कआउटचे 3 सेट.